शाळांच्या संदर्भात आपण निगराणी आहे म्हणजे काय कारवाई केली जाणार आहे आणि या शाळा कशामुळे बोगस ठरल्या. आता इथे महापालिकेमध्ये एकूण 400 स्कूल्स आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याकडे जे शहराचे 10% जास्त स्टुडंट आमच्याकडे आहेत आणि सोबत 34 स्कूल्स जे आहेत ते बेसिकली मिडियम स्कूल्स मध्ये आहेत. नॉर्मली प्रत्येक वर्षी आपण काय करतो की जे काही अनऑथराइज स्कूल्स आहेत त्याचं जाहीर करतो लिस्ट वगैरे, पण आताची जी लिस्ट आहे 13 स्कूल्स आहेत आणि या ठिकाणी स्कूल आपल्याला चालवता येणार नाही अशी सूचना पण आम्ही दिली आहे. आम्ही एक या अनुषंगाने एक नोटिफिकेशन पण काढला होता जेणेकरून जे आपले सगळे गार्डियन्स आहेत यांना पण माहिती होईल की टू नॉट सेंड युअर स्टुडंट्स युअर किड्स टू दी स्कूल्स, पण तरी हे सगळे स्कूल्स आहे चालू. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर असं आहे की आम्ही हे सगळे स्कूलवर आम्ही FIR पण केलेली आहे आणि पोलिसांचा जो काही कारवाई आहे ते पण सुरू आहे. पण दुसरा मुद्दा असा आहे की एक बाजूने आपण म्हणतो की हा स्कूल सगळे प्रायव्हेट नाही आहे आणि दुसरा असा आहे की आम्ही त्याच्यावर गुन्हा पण दाखल करतो, पण एक असं पॉलिसी आहे की एज्युकेशन डिपार्टमेंट थेट याला क्लोज करू शकत नाही. कारण आपल्याकडे जर अचानकपणे तुम्ही स्कूल क्लोज केला तर एक असं असतं ना की ड्रॉपआउट मुलांची संख्या वाढेल, बिकॉज हे राईट एज्युकेशन चालू काही एक संवैधानिक आमच्यावर एक जबाबदारी आहे त्याचं पण भंग होईल आणि हे काही स्टुडंट्स किंवा काही आपले जे पॅरेंट्स आहेत त्यांचा फार एक मोठा नुकसान होईल, म्हणून एज्युकेशन डिपार्टमेंट त्याला क्लोज करत नाही. तर हा एक अतिशय एक म्हणजे अवघड प्रश्न आहे की शेवटी जर आम्ही असं म्हणतो की हे सगळे स्कूल्स अनऑथराइज आहेत आणि पुन्हा पण आपण करतो त्याच्यावर दाखल आणि शेवटी आपण त्याच्यावर म्हणजे कारवाई करत नाही. हा थोडासा एक विरोधाभासी परिस्थिती आहे. तर आम्ही या अनुषंगाने शिक्षण आयुक्त यांच्यासोबत एक मीटिंग ऑर्गनाईज केली आहे की नेमके एक तर तुम्ही लॉकर त्यांना परमिशन द्या, जे काही अटीशर्ती पूर्ण होऊ शकते त्यांनी एक विहित करावं तरी अटीशर्ती पूर्ण करावा, नाही तर काहीतरी हे सगळे स्कूल बंद करावाच लागेल. शेवटी ऑफिसरी जर आम्ही जाहीर केला तर बाकी ठिकाणी स्कूलला शिफ्ट करतो त्याच्यावर ट्रेडिशनल लक्ष घालून आम्हाला हे काम करावं लागेल. महापालिकेमध्ये कसं आहे की जेव्हा शिक्षण मंडळ होतं तेव्हा एक वेगळ्या काम चालू होतं. आज हे सगळे स्कूल्स किंवा व्यवस्था जे आहे ते आपल्या इथे स्कूल विभाग म्हणून शिक्षण विभाग म्हणून झालेली आहे, पण थोडंसं इंटिग्रेशन ऑफ दी डिपार्टमेंट इन द वर्क हॅज नॉट बीन डन इन टोटल, यामुळे खूप सारा कॉन्फ्युजन्स मदत होत असते. पण याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू, म्हणजे विदिन 2 weeks विल टेक सम सॉलिड ऍक्शन. यादी आहे आमच्याकडे 13 स्कूल्सची यादी आहे.